म्हणजे कसं ना, ग्रेष्णेश्वराच्या मंदिरात आम्हाला फार कपडेच काढायला लागले. काय झालं चला तुम्हाला सांगतो. तर म्हणजे रात्री आम्ही लॉजला 2 वाजता पोहोचलो. आल्याबरोबरच मी सगळ्यात पहिले झोपूनच घेतलं. रात्रीच ठरवलेलं की सकाळी 6 वाजता उठायच्या नावरावर करून आपल्याला पहिले जे रेडी होऊन बसायचे. जर सोबत उठले ना तर खूपच जास्त घाई गडबड होती. त्यामुळे म्हणलं एक जणाला आरामशीर उठवतो. रात्री ना जसं आम्ही लॉज आलो ना, लॉजच्या आजूबाजूला खूपच जास्त फिरलो. अंधारामुळे काय एवढं काय दिसलं नाही. म्हणलं मागच्या साईडला जाऊन बघावं काय काय नाही. आता तुम्ही म्हणता ना आवरलं वगैरे काय नाही, असंच चालला. म्हणलं बाहेर खूपच जास्त मस्त हवा सुटली आहे आणि ना मी थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे मला खूपच जास्त मस्त वाटत होतं. लॉजच्या मागच्या साईडला बघतो तर काय मस्तपैकी इकडे शेती आहे. मला ना माझ्या पार गावाचीच आठवण आली. म्हणलं चला आता आवरावरी करून खाली जाऊ. खाली आल्यावर लॉजच्या बाहेर काहीतरी झोका होता. मस्तपैकी झोक्यावर बसलो. थोडं तिकडे एक दादा होता. त्या दादांना म्हणलं मला कॉफी भेटेन का. मग काय म्हणले दादांनी कॉफी बनवली आणि पार वरतीच घेऊन गेले. मस्तपैकी खाली झोका खेळत बसलेलो. मला पार वरीच यावं लागलं वापस. दादांनी कॉफी जबरदस्त बनवलेली. माझ्या मित्रांचं पण आवरलेलं आणि मी तर सकाळपासून रेडीच होतो. आता ना आवरावरी करून आम्हाला जायचं तर सगळ्यात पहिले ग्रेष्णेश्वरच्या दर्शनाला, नंतर जायचं आम्हाला शिर्डीला. मला ना लॉजच्या बगीच्यामध्ये फुल भेटलेलं, ते म्हणलं आपल्या गाडीतल्या गणपतीला ठेवा. आजपासून ग्रेष्णेश्वर ज्योतिर्लिंग फक्त 7 किलोमीटर होतं. आम्ही ना लय लवकरच पोहोचलो. इकडं म्हणलं कालच्या सारखी गर्दी भेटायला नाही पाहिजे, नाही तर खूपच जास्त वाट लागेल. मला ना एकतर आजच्या दिवशी ना ग्रेष्णेश्वर करून शिर्डी करून आम्हाला डायरेक्ट घरी जायचं होतं. माझ्या मित्राला म्हणलं आजचा दिवस आपल्यासाठी खूपच जास्त चॅलेंजिंग आहे. मंदिराच्या बाहेर पोहोचल्यानंतर आम्ही घेतले सगळ्यात पहिलं फुल. सकाळी ग्रेष्णेश्वर मंदिराच्या बाहेर खूपच जास्त गर्दी होती. म्हणलं आता काय होतं काय नाही आमच्या सोबत काय माहिती. मध्ये आल्यावर कळलं काहीच जास्त गर्दी नाही. फटाफट आमच्या अर्ध्या घंट्यात दर्शन होऊन जाईल. थोडं तिकडचे सिक्युरिटी गार्ड येतात आणि आम्हाला म्हणतात की शर्ट काढा तुम्ही. तुम्हाला पूर्ण मध्येपर्यंत दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शर्ट वगैरे काढून मध्ये जाऊ शकता. तर म्हणलं एवढं लांबून तर आपण आलतो त्यामुळे शर्ट काढायला काहीच जाणार आहे. माझा मित्र म्हणला जिमला जाऊन आपल्याला 5 महिने झाले, थोडी तर बॉडी बनलीच आहे. शर्ट काढल्यानंतर जरा अजीब गरीब वाटत होतं, पण काय करावं पर्यायच नाही. असलं भारी दर्शन होईल कधी वाटलंच नव्हतं. मस्तपैकी डायरेक्ट हात लावूनच दर्शन झालं बघा. तर काय काल त्र्यंबकेश्वरला ना फक्त लांबूनच दर्शन झालं हात जोडून. ते पण पूर्ण 7 घंट्यानंतर दर्शन झालं आमचं. इथे तर अर्ध्या घंट्यात मस्तपैकी दर्शन झालं बघा. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच रसवाला होता. म्हणलं आता रस प्यायलाच पाहिजे. रस पिऊन झाल्यानंतर ना इकडे एक घोडावाला होता. म्हणलं घोड्यावर जरा फोटो काढावा. त्यात ना खूपच जास्त खतरनाक नाव होतं कटप्पा. घोडावाला म्हणतो की जो या घोड्यावर बसून तो डायरेक्ट बाहुबली होऊन जातो. कटप्पा आणि बाहुबलीची जोडीच खतरनाक आहे. तसं ना मी पहिल्यांदाच घोड्यावर बसलो. मस्त वाटलं जरा. मस्तपैकी कृष्णेश्वरला आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो शिर्डीसाठी. जाता इथं ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. पार टायर निघून पडलेले. मला वाटलं ही ट्रॅफिक खूपच जास्त छोटी असेल, पण ही खूपच मोठी होती ना. आम्हाला जवळपास इथे 1 घंटा लागला. शिर्डीला पार आम्हाला 3-4 घंटे लागले. अखेरकार आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो. इकडे पोहोचल्यानंतर कळालं की आपण मोबाईल मंदिर मध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मला आता ब्लॉग काढायचं आणि फोटो काढायचं खूपच जास्त अवघड होणार आहे. पण आमच्या मधल्या 1-2 जणांनी फोन घेतलेला, पण काय फायदा झाला नाही. मंदिराच्या बाहेरच फोन ठेवावा लागला आम्हाला. मस्तपैकी शिर्डीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो आता मुंबईसाठी. तर ते 7:30 वाजता होते. आता माहिती नाही कधी पोहोचतो आम्ही मुंबईला. असं आज माझं पहिल्यांदाच शिर्डीला जाणं आणि पहिल्यांदा 2 ज्योतिर्लिंग करणं खूपच जास्त मस्त वाटलं मला. आम्ही रात्रीचे 2 वाजता पोहोचलो. जसं आम्ही मुंबईमध्ये आलो तसं आम्हाला खूपच जास्त गरमी व्हायला लागली. म्हणलं इकडल्यापेक्षा तिकडलं वातावरणच भारी होतं. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.